पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। तया काळातील उल्लंघने देशशुद्धी ही साधने का शास्त्राच्या वाती पाहणे क्रिया निर्णयो। सात्विक बुद्धीचा मनुष्य सात्विक कर्म करत असताना त्याचा कर्ता होतो तेव्हा त्याच्या ठिकाणी कोणत्या कोणत्या गोष्टीची ओढ असते, आवड असते, असा विषय आता चालू आहे। आता चालू असणारी ही जी काही ओवी आहे ही 636वी आहे, 26व्या श्लोकाखालची आहे। हा प्रत्येक कर्म करत असताना त्या त्या कर्माच्या वेळेला आपली अत्यंत काय आहे की सावधता आणि त्या कर्म करण्यामधले ओढ स्पष्ट दिसते। परमात्म्याची पूजा जरी करायची झाली तरी तो वेळ जे काही पूजेचा आहे ते कधी उल्लंघून जाऊ द्यायचा नाही, त्यावेळेलाच पूजा करायची। आणि जेव्हा त्या ठिकाणी काय आहे की जे काही असेल ते बुद्धिपूर्वक शुद्धतेनं त्या ठिकाणी करायचं, एवढंच काय। पण आपल्या बुद्धीच्या ठिकाणी जे काही असेल नित्य नैमित्तिक कर्म हे तर करायचंच, पण निषिद्ध सकाम कर्माला बाजूला ठेवायचं। आणि हे सगळं करत असताना जे काही शास्त्राने सांगितले त्याचप्रमाणे कर्म करायचं। शास्त्रालाच धरून सगळे काही कर्म निर्णय घ्यायचे। आता त्यांनी शास्त्राच्या वाती पाहणे म्हणजे वात म्हणजे दिवा लावला तर शास्त्ररूपी प्रकाशातच पाहावं, कर्म करावं। वृत्ती करणे एक वळा, चित्त जाओ न देणे फळा, नियमाची साखळा वाहणे हन। आता त्याचे जे काही कर्म करणं आहे त्याच्यामध्ये कर्मा वाचून अन्यत्र कोणीकडे वृत्ती जाऊ द्यायची नाही। त्या वृत्तीला तेच एक कर्म जे आहे तेच कर्म। मग वृत्ती म्हणजे काय आहे की बुद्धी आहे, मन आहे, चित्त आहे, या सगळ्याला त्या ठिकाणी एकमुख करायचं। आणि जसं जसं कर्म करायचे ते कर्म करत असताना नियमाची साखळा वाहणे हन, म्हणजे जे काही आहे ते वर जसं सांगितलं तसंच शास्त्राने घालून दिलेल्या नियमाप्रमाणेच करायचं। नियमाच्या विरुद्ध आणि नियम सोडून असं तर कधीच नाही। हा निरोधू 6 वया लागी, धैर्याची चांग चांगी, चिंतवनी जिती अंगी वाहे धोका। आता जे जे काही करायचे त्याच्यासाठी मनुष्याला काय असतं किती एक सचोटी पाळावी लागते। होईल थोड्या वेळानं, करू थोड्या वेळानं, असं त्या ठिकाणी अजिबात नाही। आणि तसं होऊ नये म्हणून काय करायचं आहे तर जो काही निर्बंध आहे तो पाळायचा असेल तर त्या निर्बंधाप्रमाणे जाण्याकरता सहनशक्ती, धैर्य तितकं ठेवायचंच। काही झालं, दुसरी काही अडचण आली तरीसुद्धा या सगळ्या गोष्टी पार पाडायच्याच। म्हणून मग ते जे काही आहे आपल्याला जे करायचं त्याचीच आवड आणि त्याचीच चिंता करायची। माझं हे काम आहे, माझं ते काम आहे, दुसरं प्रारब्धाने काही जरी पुढं ओढून आणलं तरी नाही। म्हणजेच आपले जे काही सात्विक कर्म आहे ते सात्विक कर्म, जसं सेना महाराज हे दररोजच्या नित्यनियमानं पूजा करायचे,
सकाळचं बाकीचं काय कोणाचं असेल त्या हजामती करायच्या, नंतर आंघोळ नंतर. पण एकदा आंघोळ करून पूजेला बसले राजाचं बोलावणं आलं. पण मग त्यांची पूजा जी चालली होती ती एकाग्रतेत, घरच्या माणसांचं पूजा करतेत, नंतर या. पण ते शिपाई मधल्यामध्येच त्यांनी केलं. राजाला थोडं एकाचं दोन सांगितलं, तो येतच नाही. बघा तसाच हाटून बसलाय, आमचं ऐकत नाही. मग राजाने पकडून आणा म्हणून सांगितलं. पण याचा नियम मोडू नये म्हणून भगवंत स्वतः सेनानावी झाले आणि त्याची जी काय असेल ते कामगिरी करून आले. आणि आत्मयाची आवडी कर्मे करिता वर पडी, देह सुखाची परवडी येऊ न लागे. आता त्याच्या ठिकाणी दुसरं काय आहे की काही जरी झालं तरी हे सगळं कर्म करत असताना वास्तविक आत्म्याकडेच लक्ष आहे. त्यामुळं हे आत्मसुख पाहत असताना देहसुख हा विषयच तिथं नाही. कारण देह विसरल्याशिवाय आत्मसुखाकडे जाताच येत नाही ना. देहाचा विसर करायचा हेच आहे. पण त्या देहाच्या सुखाचं जरी काही पुढं आलं या सगळ्या गोष्टी करताना, तरी ते मध्ये येऊ देत नाहीत. हे सगळं कर्म करत असताना आत्म्याचीच आवड धारण करायची. आईसा निद्रा दुर्रावे, क्षुधा न बाणवे, सुरवाडू न पावे, अंगाचा ठाव. आता त्यांनी काय केलं, वर सांगितलं का नाही देह सुख, त्याचं उलगडा केला. मग देहाला काय काय आवडतं, झोपीच्या वेळेला झोपावं वाटतं, भुकेच्या वेळेला भूक लागते, जे काय अजून गोड लागत असेल बरं असेल ते करावं वाटतं. आता तेच जर इकडं सात्विक कर्म करायचं असलं तर झोपीला बाजूला सारणार. दुसरी गोष्ट काय आहे, भूक लागली असली तरी त्या भुकेला सहन करणार. आणि काही जे असेल ते हे कर्म करण्यातच त्याचा इतका आवडीचा भाग आहे की त्यामध्ये ते कर्मामध्येच रंगलेला, कर्म करत असलेला. तव अधिकाधिक उत्साहो धरी आगळिक, सोने जैसे तूक तुटलिया कशी. आता जसं जसं काय आहे की त्याची जी काही असल काम करण्याची जागा किंवा काम करण्याची जी पद्धत, त्याच्यामध्ये इतका काही त्याच्या ठिकाणी कर्म करण्याचा उत्साह की त्यामुळं त्याच्या ठिकाणी काय आहे की किती करून किती नाही. मग आता त्याला त्याने उदाहरण दिलं की जसं सोनं आणि त्यात काही मिसळलं तर ते बाजूला करायचं असलं तर तापवावं लागतं. तापवलं म्हणजे मग त्यातलं जे काही किडाळ असेल ते जळून जातं. पण त्यामुळं काय झालं, थोडंसं वजनाला कमी झालं ना, ते जे काय मिसळलं होतं तेवढं जळून गेल्यामुळं वजन कमी झालं. पण इकडं त्याची शुद्धता वाढली की त्यातलं जे होऊन ती शुद्धता वाढली. त्याप्रमाणे एवढं तेवढं जरी काही आलं तर ते सगळं सोडून दिल्यावर कर्म जर केलं, उत्साहानं केलं, तर त्या कर्मातलं सात्विकपणा हा अधिक दिसून येतो. जरी आवडी आथी साच, तरी जीवितही सलंच, आगी घालिता रोमांच, देखिजती सतीये. एकंदरीत काय आहे की एवढी आवड आहे त्या ठिकाणी आणि त्या आवडीमुळं त्याच्याजवळ जर काही असेल तर जीवाचे प्रेम, जीवाबद्दलचा जीवभाव हे सगळं तुच्छ आहे त्याच्याजवळ. आता त्याला उदाहरण दिलं की जशी सती गेलेली स्त्री, तिच्या ठिकाणी काय अंगाला पोळत नसल का काय नसल का, पण ती काय करते, अग्निप्रवेश करते. तिला काय आहे आवड कोणती, तर पतीच्या बरोबर राहणं हेच आवडतं. त्यामुळं पोळल्या बिळल्याचं तिला काही वाटत नाही. आत्मया एवढिया प्रिया, वालभेला जो धनंजया, देहची सिद्धता तया काय खेदू होईल. आता जो कोणी आहे त्याच्या ठिकाणी काय आहे, हे सगळं करत असताना
आत्मप्रेमही आहे आणि आत्म्यालाच परमप्रिय असे जे काही त्याच्या ठिकाणी मानलं आहे ते झाल्यामुळं तो या सगळ्या गोष्टीतनं काय करतो तर देहाची जी काही असेल वास्तविक मनुष्याच्या ठिकाणी काय असतं देहाचाच भाव असतो. देहाला थोडं कष्ट पडले की मनुष्य काय करतो त्यातनं कर्मातनं बाजूला निघतो. पण ह्याला काही नाही, देह कष्ट किती पडो. म्हणजे मग आत्मप्रियतेसाठी श्रीगुरूची सेवा करण्यामध्ये तो देहाला काय आहे काय कष्ट पडले काय ह्याचा विचार करत नाही. म्हणोनी विषय सुरवाढू तुटे जव जव देह बुद्धी आटे तव तव आनंदू दुनवटे कर्मी दया. अशा तऱ्हेनं त्याच्या ठिकाणी आत्तापर्यंत जे काय होतं ते संपलं. म्हणजे विषयाचा भावच संपला, विषयाचं प्रेम संपलं आणि त्या विषयाचं प्रेम धारण करणारी देहबुद्धी जी होती देहभाव जो होता तोही तुटला. आता जर काही असेल तर केवळ आनंद आहे तिथं. एका आनंदाशिवाय दुसरं काही नाही. मनुष्याला म्हणजे काय आहे की एखादं काम करायचं आहे, जसं एखादं काहीतरी ओझं आहे आणि ते उचलायचा प्रयत्न चालला आहे, पण त्याला कळलं की नाही बाबा आता आपल्याला हे उचलत तर नाहीच, पण आणखीन जर आपण थोडीशी शक्ती लावली तर उगीच कुठंतरी आपले हात दुखतील कंबर दुखल. आता यांच्या ठिकाणी असलं काही नाही. आनंद एवढा की ते होतं आहे का न होतं आहे कर्म आपल्या हातून होईल किंवा नाही होईल काही असेल ते असेल, पण कर्म करतच राहायचं. ऐसेनी जो कर्म करी आणि कोणे एके अवसरी ते ठाके ऐसी परी वाहे जरी. आता त्याच्या ठिकाणी काय आहे की कर्म करण्यामध्ये तर आहेच आहे, पण हे सगळं कर्म करत असताना जर एखाद्या वेळेस ते कर्म काही कारणाने बंदच पडलं तरी याच्याजवळ त्याचं काही नाही. मनुष्य कसं एखादं चालू काम बंद पडलं म्हणजे मग त्याला वाईट वाटतं, माझं राहिलं म्हणतो. हा त्याबद्दलही काही नाही. तरी कडाडी मोडे जई गाढा तो आपण पे न मनी अवघडा तैसा ठाकले निही थोडा नोहे जो का. आता त्याला उदाहरण दिलं की जसं काय आहे एखादं असं उताराचं ठिकाण आहे आणि त्या उतारावरून काय चाललेलं आहे रस्ता आहे असा वरंगळीचा सारखा आणि नेमकं त्याच वेळेस काय झालं गाडी चाललेली पण तिचे काहीतरी तुटलं. आता ते बैल बाजूला निघाले किंवा घोडागाडी असेल तर घोडा बाजूला निघाले आणि गाडी जी घरंगळायला लागली खाली. आता ते उतारालाच असल्यामुळं गाडी उतरत चालली त्यावेळेस त्या उतारात गाडीचं आता काय मोडल काय तसं काही सांगता येतं का, विचार तरी करता येतो का. जशी ती गाडी उतारावून जाताना कुठं उलटी पालटी होईल त्यातलं काहीतरी मोडून जाईल तसं ह्याच्या ठिकाणी एखादं कर्म करत असताना कोणतं संकट आलं कशाचं काय आडवं आलं काही किंवा कर्म बंद पडलं तरी वर जसं सांगितलं तसं मनाला खट्टू होणं नाही, उद्विग्न होणं नाही आणि संकुचित होणं नाही. ना तरी आदरिले अव्यंग सिद्धी गेले तरी तेही जिंतिले मिरवून येणे. आता एक झालं उदाहरण कर्म बंद पडल्याचं. दुसरं उदाहरण काढलं की कर्म सहज होत गेलं आणि सिद्धीला गेलं म्हणजे परिपूर्णतेला झालं. आता तरीसुद्धा त्याच्या ठिकाणी त्याचा काय हर्ष झाला ह्याला त्याला सांगत सुटला बघा माझं काम मी केलं का नाही पूर्ण, असं अजिबात नाही. तो मिरवत नाही, कोणाला आपलं काय मोठेपणा सांगत नाही, मी जिंकलो, मी हे सगळं काम करून दाखवलं, असंसुद्धा त्याच्याकडं नाही. या खुणा कर्म करिता देखिजे जो पांडुसुता तया ते म्हणिपे तत्वता सात्विकू करता. अशा तऱ्हेनं अशा प्रकारच्या खुणा जिथं तुम्हाला दिसून येतील आत्तापर्यंत ह्या श्लोकात सांगितलेल्या सगळ्या, तिथं सात्विक करता आहे असं समजा. तो करता तर आहेच
पण ह्याच्या ठिकाणी सत्वगुण आहे हे लक्षात घ्यावं. आता राजस कर्तया ओळखणे हे धनंजया, जे अभिलाषा जगाच्या वसवटा तो. आता त्याच्यात काय आहे की दुसरं असं दाखवून दिलं की इथून पुढं आता राजस करता कसा असतो सांगणार आहे. आणि तो काय आहे, कमालीची अभिलाषा, त्याला किती मिळालं तरी पाहिजेच. कुठंही काय असलं, एखाद्याकडं जरी असलं, आता तिथलं काय आपल्याला मिळणार तर नाही, पण त्याला चौकशी करणार, कुठून आणलं, केवढ्याला मिळालं, तुमच्याजवळच्याच पैशाने घेतलं का कोणी मदत केली, काही विचारणार. कारण त्याच्या ठिकाणी काय अतिशय ओढच मोठी, मला पण असावं असं, किंवा हे मलाच मिळालं पाहिजे हीच ओढ असल्यामुळं असा ज्याच्या अंतःकरणात सतत कुठलं ना कुठलं तरी मला मिळालं पाहिजे असं वाटणं हा राजस करता आहे. रागी कर्मफल प्रेप्सुर्लुब्धो हिंसात्मको शुचः हर्ष शोकान्वित करता राजस परिकीर्तितः. आता हा 27वा श्लोक आहे. या श्लोकामध्ये राजस करता कसा आहे तो सांगायचा आहे. याच्या ठिकाणी मुख्यतः काय तर विषयाबद्दलचा अतिशय अभिलाष आहे, इच्छा आहे, आसक्ती आहे. आणि दुसरी गोष्ट कर्मफळाची इच्छा जबर आहे. म्हणजे त्याच्या ठिकाणी कर्मफळ प्राप्त करून घेण्याकरता तो त्याचा अत्यंत लोभी. पण हे सगळं मिळवताना कर्म करताना दुसऱ्याला कोणाला त्रास झाला याचं त्याला काही वाटत नाही. आणि त्रास देतच करायचा हाच त्याचा छंद असतो. शिवाय काय आहे की मग एखादी गोष्ट करायचीच झाली ती चुकीच्या रस्त्याने जाते असं जरी वाटत असलं तरी करायचीच. आणि तो मनामध्ये नेहमीच काय चांगलं कर्म झालं की हर्षयुक्त होतो, वाईट झालं तर शोक करतो. असा हा राजस करता आहे. जैसा गावीचिया कश्मळा उकरडा होय एक वळा, का स्मशानी अमंगळा आगवियांची. आता एखादी गोष्ट अशी समजून द्यायची की माऊलींनी उदाहरण असं काढलं की हा राजस त्याच्या ठिकाणचं अंतःकरण कसं असतं बघा. मग उदाहरण काय दिले, आपला घरातला जे केर कचरा झाडून काढतो, फुटक्या तुटक्या वस्तू, कपडे, चप्पल असं जे काय तुटतं ते सगळं उकिरड्यावर जातं. उकिरड्यावर काय नाही आणि आहे ते सगळं काय पवित्र आहे का. म्हणजे तिचं दिसतं काय आहे की सगळं जर काय असेल तर घाणीचंच साम्राज्य असतं. दुसरं उदाहरण दिलं की स्मशानात काय मंगल असेल का, काही सगळं अमंगलच असतं. तिथं जेवढ्या वस्तू पडल्यात त्या सगळ्या अमंगल आहेत. तसं ह्याच्या अंतःकरणात आहे. ह्याचं अंतःकरण म्हणजे उकिरड्यासारखी घाण आणि स्मशानासारखं अमंगळ. तयापरी जो अशेषा विश्वाची अभिलाषा, पाय पाखळनिया देखा घरटा झाला. तेव्हा एकंदरीत याच्या ठिकाणी काय आहे की सतत काहीतरी मनात अभिलाषा आहे. म्हणजे आता पाहिजे किती पाहिजे ह्याच्याबद्दल सांगायचं तर सगळं जगच पाहिजे. जगातलं आहे तेवढं नाही, जगच सगळं माझ्या मालकीचं असावं. हे सगळं करण्यात काय आहे की जसं एखादा काय आहे आपलं आता घर असतं आणि आपण आत यायचं झालं तर पाय पुसून मग यावं लागतं. म्हणजे घरात काय होत नाही, पाय आपले स्वच्छ राहतात म्हणून तर बाहेर ठेवलेलं असतं त्याला पाय पुसणं असं म्हटलं जातं. तेव्हा या पाय पुसण्याला पाय पुसून आले म्हणजे आत येताना स्वच्छता येते. तेव्हा ते पाय पुसणं कसं असेल तर ते अस्वच्छच असतं. म्हणून फळाचा लागू देखे जिये असं लगू, तिये कर्मी चांगू रोहो मांडी. तेव्हा ज्या कर्मामध्ये आपल्याला इच्छित असलेलं फळ प्राप्त होईल, सहज मिळेल आणि ते त्याचं आपल्या ठिकाणी काय होईल तर परिपूर्णता होईल असंच कर्म तो निवडतो. आणि ते जे काही कर्म आहे त्यातलं फळ प्राप्त होईपर्यंत तिथंच ठावा मांडतो. आणि आपण झालीये जोडी
उपकोनेदी कवडी क्षणक्षणा कुरोंडी जीवाची करी. आता जर एखादी गोष्ट आहे ती मिळवायची, ते कर्म त्याचं फळ मिळवायचं आहे, पण खर्च होतो आहे, पैसे जवळचे जातात, मग अजिबात नाही, कवडीसुद्धा खर्च करायची तयारी नाही. आणि जर समजा आलंच काहीतरी अडचण, त्याला काय खर्च करावाच लागला, तर इतकं त्याचा जीव खालीवर होतो. त्याला म्हणतो की माझ्याकडून हे जे काही झालं फार खर्चिक झालं. मग कोणी त्याला करायला लावलं असेल त्याच्या तर नावाने सतत ओरडत राहतो, ह्याने मला खर्चात घातलं, ह्याने मला खर्चात घातलं, असं सारखं. म्हणजे जर मध्यस्थी मनुष्य असला आणि एखाद्याने त्याच्या घरची सोयरीक जमायला जर पाहुणे आणले, मग पाहुण्याची सगळं झालं पटापटी, पण ह्यांनी सगळं करत असताना, बोलाचाली करत असताना जे काही ते मागणी करत होते ते ह्याला थोडंसं जबरदस्ती केली, देऊन टाक. आता चांगलं घर मिळालं, सोयरे चांगले मिळाले, सगळं खरं आहे, पण मला ह्याने खर्चात घातलं. म्हणजे त्या मध्यस्थानी चांगले स्थळ आणून दिलं तरी तो खर्चात घातलं म्हणून तो वाईट झाला. असं सतत त्याच्या ठिकाणी जो काही खर्च होत असेल त्या खर्चाच्या ठिकाणी सतत मन गुंतून राहतं आणि मनात कुरकुर करत राहतो. कृपणू चित्ती ठेवा आपुला, जैसा दक्षू परावया माला, बकू जैसा खुतला मासे या लागी. मग आता जो कंजूस मनुष्य असतो तो सतत काय करतो, मनातच चिंतन चाललेलं असतं. 1 रुपयाच्या नोटा किती, 5च्या किती, 10च्या किती, 20च्या किती, सगळं जिथल्या तिथं त्याच्या मनात हिशोब असतो, कारण तो त्याची माळच जपत असतो. दुसरं उदाहरण दिलं की बगळा कसा, मासा कसा आपल्या पायाशी येईल ह्याचं सतत पाहत राहतो. आणि गोवी गेलिया जवळी, झगटलिया अंग फाळी, फळे मोला आतू पोळी बोरांटी जैसी. आता त्याने असं दाखवलं आहे की बोरीचं झाड हे आपल्याला गुंतून टाकतं, कारण त्याच्याजवळ आपण गेलं की त्याचे काटेच असे असतात की तुम्ही काही असो, तुमचं हाताची बाही असो नाही तर पाठीवरचा कपडा असो, एकदा का अडकलं फाडील, पण ते लवकर सुटणार नाही. आणि नुसता कपडा फाडत नाही तर अंगालासुद्धा ओरबाडे सगळे निर्माण होते, तरीसुद्धा त्याची फळं मिळालीच. तर ते आंबट असल्यामुळं घशात दाताला कळकणं वगैरे अजून ते पण तयार होतं. हे सगळं जर काही असेल पण त्याच्या जवळ गेलं तर, तसा ह्याच्या जवळ कोणी येऊ द्या, तो काही ना काहीतरी त्याला पोळवल्याशिवाय राहत नाही. पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, सद्गुरू समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.